इयत्ता 8वी मार्गदर्शिका. आज पाहत आहोत आपण इंग्लिश विभाग, मराठी मीडियमचा इंग्लिश विभाग चाललेला आहे. 1.6 प्रॅक्टिस सेट एक्झरसाइज चाललेली 1.6. पहा हे सर्व आहे वाक्प्रचारांवरती, फ्रेजेसवरती डिपेंड आहे. पूर्ण पहिलं पाहूयात. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स टू रिप्लेस द अंडरलाईन पार्ट इन द गिव्हन सेंटेन्स. आता काय करायचं आहे, रिप्लेस करायचा अंडरलाईन पार्ट, म्हणजे हा पार्ट आपल्याला रिप्लेस करायचा. वाक्य वाचून घेऊयात पहिल्यांदा. Arjun is so capable that he has taken the responsibility of his family at the age of 24. म्हणजे वयाच्या 24व्या वर्षी त्यांनी जबाबदारी तो उचलू शकला, तो कॅपेबल होता. He has taken the responsibility of, म्हणजे त्यांनी आपल्या फॅमिलीची काळजी घेतलेली आहे. लुक आफ्टर, टू लुक आफ्टर म्हणजे काय, काळजी घेणे. लुक ॲट म्हणजे कोणावरती नजर ठेवणे वगैरे. लुक फॉर म्हणजे चा शोध घेणे. लुक ऑन म्हणजे त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवणे. आधी तर काय, काळजी घेणे. लुकिंग आफ्टर. पहा लुक सगळीकडे फक्त एक प्रेपोजिशननी फ्रेज बदलतीये, लक्षात घ्या. पुढचं. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. आर यू टॉकिंग इन फ्रेंच? आय कांट अंडरस्टँड. प्लीज डॅश इंग्लिश. कोणी पण सांगेल प्लीज ट्रान्सलेट इन टू इंग्लिश. इंग्लिशमध्ये त्याला ट्रान्सलेट कर, भाषांतर कर. रीड म्हणेल का, तो इंग्लिशमध्ये रीड कर म्हणेल का, नाही म्हणणार, कारण तो बोलतोय. ट्रॅव्हल होणार का, नाही. पहा ट्रान्सलेट आणि ट्रॅव्हलमध्ये मुलांची गडबड होईल म्हणून त्यांनी मुद्दाम ट्रॅव्हल दिला असेल ऑप्शन. आणि ट्रान्सलेट फ्रॉम इंग्लिश का, नाही. ट्रान्सलेट फ्रॉम फ्रेंच टू इंग्लिश म्हणजे ते येणार आहे ट्रान्सलेट इन टू इंग्लिश, दुसरं ऑप्शन. पुढचा प्रश्न. कम्प्लीट चूजिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह. डॅश मिडनाईट वी गॉट इंडिपेंडन्स. हे तर आपण भाषणमध्ये ऐकून पाठ झालं. ॲट द स्ट्रोक ऑफ मिडनाईट वी गॉट इंडिपेंडन्स म्हणजे त्याच क्षणाला किंवा त्याच्या लगेचच, काय मिडनाईटच्याच अगदी त्याच टायमाला, असं लगेचच. ॲट द स्ट्रोक ऑफ. ओके. पुढचा प्रश्न. रिप्लेस द अंडरलाईन वर्ड. रिप्लेस द अंडरलाईन वर्ड बाय चूजिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह. ठीक आहे, तर काय वॉन्टेड आहे. द सोशल ऑर्गनायझेशन हेल्प द फार्मर व्हेन ही वॉन्टेड मनी म्हणजे त्याला गरज होती. वॉज इन नीड ऑफ. तर आपला फ्रेज वापरायची आहे, त्याला नीड होती. वॉज इन नीड ऑफ. नॉट वॉज नेसेसरी येणार आहे का, नाही. आपलं फ्रेज वापरायची आहे. ही वॉज वरील काळजी होती का, नाही. वॉज हॅव्हिंग होतं का, नाही. इथे काय येणार आहे, वॉज इन नीड ऑफ पहिलं. आता इथे काय करायचं, मॅच द फॉलोविंग अँड चूज द करेक्ट आन्सर फ्रॉम द अल्टरनेटिव्ह. पहा पहिलं काय, टू ट्रेम्बल विथ फिअर. आता फिअर साठी पहा इथे अफ्रेड शब्द आलेला आहे. फिअर अफ्रेड दोघंही घाबरणे, भिणे वगैरे होतं. म्हणजे एकाचं काय पाहिजे आपल्याला, पहिल्याचं डी उत्तर हवंय. टू बी फॉन्ड ऑफ म्हणजे आवड असणे. टू लाईक व्हेरी मच म्हणजे दुसऱ्याचं काय हवंय आपल्याला, दुसऱ्याचं सी हवंय. टू पिक अप म्हणजे चॉईस करणे, हो की नाही. हे पाहिजे टू चूज आहे. टू पिकअपचं काय येणार आहे, चूज म्हणजे तिसऱ्याचं हवंय ए. आणि चौथ्याचा कोण उरला मग आता, बी उरलाय. म्हणजे हॅव्हिंग कॅपॅसिटी टू डू समथिंग म्हणजे एबल टू. ही इज एबल टू म्हणजे काय, तो ती गोष्ट करायच्या कॅपॅसिटी आहे त्याच्याकडे. असं पहा DCAB कुठे आहे, DCAB. ओके, पहिला ऑप्शन येणार आहे. पुढचा प्रश्न. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. ओके. पुढचं. राजेश इज लुकिंग फॉर म्हणजे चा शोध घेणे. जॉब मीन्स ही इज इन सर्च ऑफ. लुकिंग फॉर म्हणजे काय, शोध घेणे, सर्च ऑफ. मेकिंग फन होईल का, रायटिंग हिज ऍप्लिकेशन होईल का, नाही. गिव्हिंग अ जॉब होईल का, नाही. तो शोधतोय म्हणजे सर्च. पुढचा प्रश्न. पहा या मुलीकडनं इथं बर्नी काच काहीतरी फुटलेलं आहे. ती काय सॉरीच म्हणणार ना. लुक ॲट द पिक्चर केअरफुली अँड पिक अप द करेक्ट एक्सप्रेशन फ्रॉम द गिव्हन अंडरलाईन. टू बी फॉन्ड होणं का, नाही. तिला याची आवड आहे का, नाही. टू लाफ होईल की, ती हसते काय फुटल्यावरती, नाही. तिला गर्व वाटतोय का, नाही. तो उत्तर करणार आहे टू फील सॉरी फॉर. शी फील सॉरी फॉर. पुढचा प्रश्न. नवनाथ हॅज मिस द ऍडमिशन बाय 2 मार्क. 2 मार्कांनी नवनाथचे ऍडमिशन हुकले. फॉलोइंग फ्रेज एक्सप्रेस हिज फिलिंग्स बट वन ऑफ देम डज नॉट एक्सप्रेस नवनाथ मूड. चूज दॅट मिस फिट फ्रॉम द अल्टरनेटिव्ह. आता त्याचं 2 मार्कांनी प्रश्न, त्याचं जर ऍडमिशन हुकलं तर काय होईल, त्याला वाईट वाटेल ना, तो अपसेट राहील, हो की नाही.
फील सॉरी फॉर, ज्याबद्दल आपलं वाईट वाटेल, शॉक होईल, अरे आज कसं काय नाही झालं त्याचं. पण एका जणाला त्याचा मूड समजलेला नाही, तो कोण? ॲट द स्ट्रोक ऑफ. कोणात काय म्हणतो? ॲट द स्ट्रोक ऑफ. चारही ऑप्शन वाचून घ्यावे लागतात अशा वेळी. पुढचा प्रश्न, चूज द मिनिंग related to the underlined phrase from the given alternative. बादशाह was convinced with बिरबल्स answer. म्हणजे बिरबलाच्या उत्तरामुळे त्याला समाधान मिळत होतं किंवा तो त्याच्याशी ऍग्री असायचा, हो की नाही? ऍग्रीड. लिसन येणार नाही, पनिश येणार नाही, रिजेक्ट येणार नाही, कारण बिरबलाचं कन्व्हिन्सचा अर्थच काय होतो? ऍग्री. कन्व्हिन्स केलं मी त्याला, तयार केलं तसं. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू ऍड फॉलोइंग सेट ऑफ वर्ड्स. ओके. टू बी पार्ट ऑफ चा हिस्सा असणे, टू बी पार्टिसिपेट चा हिस्सा असणे, टू गेट इन्व्हॉल्व म्हणजे त्याच्यामध्ये भाग घेणे, एकच होतंय. इथे येणारे टू जॉईन. एखाद्या कार्यक्रमाचा तो पार्ट आहे, एखाद्या कार्यक्रमाचा तो पार्टिसिपंट आहे, किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये त्यांनी भाग घेतला आहे, म्हणजेच काय म्हणू आपण? तो कार्यक्रम त्यांनी जॉईन केलेला आहे. पहिलं उत्तर येणार इथे. टू इन्क्रीज नाही होणार, टू एक्सप्लेन नाही होणार, टू क्वेश्चन पण नाही होणार. ठीक आहे. आता इथे आपलं 1.6 संपलेला आहे. पुढच्या लेक्चरला आपण 1.7 घेऊया. ठीक आहे. तोपर्यंत अभ्यास करा, खूप सारं वाचन ठेवा.